लाईव्हच्या माध्यमातून या वर्षाच्या प्रारंभाला खऱ्या अर्थाने भव्यत्वाचं आणि दिव्यत्वाचं उदाहरण म्हणजे आजची नवचषक 2024 कबड्डी स्पर्धा. 2024चा सत्र काहीतरी वेगळीच होऊन गेलं आणि आजच्या मुरुड तालुक्याला ही भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थानं आज या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन ज्या पद्धतीनं झालं, निश्चित स्वरूपाचा लाभ देणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी लागलेले हे प्रमुख मान्यवर या मान्यवरांचं पावलं या पक्षाकडे आकर्षित केलं आहे. ढोल ताशांच्या आणि जुन्या वाद्ययंत्रानं त्यांचं या ठिकाणी जाणारा क्षण अर्थातच उद्घाटन सोहळा आणि या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख मान्यवर अर्थातच आपल्या सर्वांच्या उमेद ज्यांच्या मनामधून प्रत्येकाच्या एक प्रेरित केलेलं आहे की ज्यांच्याकडून बरीचशी स्वप्न ही तमाम जनता वाट बघते असं हे कणखर नेतृत्व अर्थातच धैर्यशील दादा पाटील विधानसभा रायगड जिल्हा रायगड अध्यक्ष अर्थातच धैर्यशील दादा पाटील, त्यांच्या समवेत महेशजी मोहिते साहेब सरचिटणीस दक्षिण रायगड, तसेच दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत असणारे तमाम त्यांचे स्नेही आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आजचा हा भव्य दिव्य सोहळा खऱ्या अर्थाने रंगतोय. मैदान क्रमांक 2 साठी या ठिकाणी मैदान क्रमांक ओंकार वेशवी वसे पण उसरोजी विलंब न करता खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची तमाम जनता वाट बघत आहे. अर्थातच मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं. तिमिरातून तेजाकडे जात असताना आपल्याला अंधकाराच्या वाट काढावी लागते आणि अर्थातच ती इवलीची ज्योत का होईना पण तो अंधकार दूर करत असते. अच्छा या भव्य दिव्य अशा रमणीय अशा मुरुड तालुक्याचा अभिमान असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याचा दीप प्रज्वलन करण्यासाठी याच्या प्रमुख मान्यवरांना अर्थातच धैर्यशील दादा पाटील, दिलीप शेठ भोईर, महेशजी मोहिते साहेब आणि उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं. प्रकाश म्हटला की ऊर्जा लागते, प्रकाश म्हटला की मग अंधकारातून मार्ग सापडतो आणि अंधकारातून मार्ग सापडत असताना मी असा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की त्रिशून्याचा जो अधिकारी पहिली अर्धी मात्रा भोगिली होती त्याने ओंकारी. त्रिशून्याचा जो अधिकारी पहिली अर्धी मात्रा भोगली होती त्याने ओंकारी. अरे धन्य करणे महाराष्ट्र पत्करली नाही कुणाची लाचारी, कारण जन्म घेतला त्यांना पवित्र माता जिजाईच्या उदरी. अरे जेव्हा जेव्हा काढली होती तलवार त्याने बाहेरी, ना फिरला ना कधी फिरला होता तो माघारी. पुन्हा एकदा संपूर्ण जनतेतून आवाज यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मी विनंती करतोय मान्यवरांना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं तु कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येकाच्या मनात वास्तव्य करणारा तो भगवंत
संपूर्ण जनतेच्या रसिक मायबापांच्या आणि खेळाडूंच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा मैदानाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सन्माननीय महेश मोहिते साहेब आपणास देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मैदानाचं उद्घाटन करायचं आहे. हा मैदानी खेळ आहे, मातीतला खेळ आहे. या मातीमध्ये जे पेरलं ते उगवते या अशा पद्धतीची माती आहे. आणि मातीला ज्यांचा चरण स्पर्श झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि 375 वर्षापूर्वी ज्या मातीतून ज्यांनी मावळे निर्माण केले तो स्वराज्याचा तारणहार अर्थातच शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे विचार घेऊनच, ही प्रेरणा घेऊनच आता हा नमोचषक अर्थातच नरेंद्र मोदी यांची एक वेगळी संकल्पना आपल्या समोर. आणि विशेष सगळ्यात मोठ्या अभिमानाची गोष्ट वाटते की या आयोजनाची पहिली सुरुवात, पहिली नांदी आणि पहिला नारळ फुटतोय तो म्हणजे मुरुड तालुक्यातील या मैदानावर. अभिमानाची गोष्ट वाटते. चला मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान सुरुली आपण देखील चला. जय हनुमान सुरुली आपण चला मैदान क्रमांक 2 साठी. त्या ठिकाणी ओंकार वेशवी हा संघ उपस्थित झालेला आहे. अर्थात मैदान क्रमांक 2 चा देखील त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान सुरुली आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. या लवकर प्लीज. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 चं देखील उद्घाटन, या खेळपट्टीचं उद्घाटन पुन्हा एकदा मी विनंती करतोय दादा आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते अच्छा या भव्य दिव्य स्पर्धेच्या दुसऱ्या मैदानाचं उद्घाटन करायचं आहे. मी खेळाडूंना मी मगाशीच म्हटलो या मैदानावर आणलेला प्रत्येक जण या मातीला नतमस्तक होतो, या मैदानाला नतमस्तक होतो कारण या मैदानावरच माझी ओळख आहे. त्या मैदानातूनच माझी कीर्ती घडणार आहे. आणि या कीर्तीतला कीर्तिमान जर मला घडायचं असेल ना तर पहिल्यांदा या मातीला, या मैदानाला झुकावं लागतं. कारण मान तिथेच झुकली जाते मित्रांनो जिथे तुमचा सन्मान होतो. आणि सन्मानानं मान तेव्हाच मोठी होते जेव्हा तो सन्मानासाठी मी पात्र ठरतो. या मैदानावर तुम्हाला स्वतःचा कीर्ती या ठिकाणी सिद्ध करायची आहे. हार आणि जीत या नाण्याच्या 2 जरी बाजू असल्या ना तरी माझ्या वाट्याला फक्त जयच यावा हे स्वप्न प्रत्येक खेळाडू स्वतःची प्रॅक्टिस, सामन्याची प्रत्येक गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी आलेला आहे. मी सन्माननीय महेश मोहिते तसेच दिलीप शेठ भोईर अर्थातच सर्वांचे लाडके आणि सर्वांच्या मनात अधिराज्य करणारे दिलीप शेठ भोईर, छोटम शेठ भोईर आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या मैदानाचं उद्घाटन करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा अपेक्षित. आणि आता मी विनंती करतोय या सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा देण्यासाठी निश्चित स्वरूपात आपल्या शुभेच्छा, आपले आशीर्वाद हे निश्चित स्वरूपात या खेळाडूंच्या सोबत असतील. मान्यवरांना विनंती आहे पुन्हा एकदा या खेळाडूंना आपले आशीर्वाद द्यावेत. त्यांच्या खेळाडू वृत्तीचा कुठेतरी त्यांना जे मान सन्मान मिळतो तो तुमच्या आशीर्वादानंच. दादा धैर्यशील दादा, तुम्ही देखील तुमच्या आयुष्याच्या घडामोडीत प्रत्येक ठिकाणी स्वतःची ओळख तयार केली. प्रत्येक गायगरीबाच्या प्रत्येक हाकेला आजपर्यंत धावून आलात. अलिबाग आणि मुरुड मतदारसंघातील तुमची अशाच प्रकारची अपेक्षा आता लोकसभा येतेच दादा. आणि या लोकसभेला या खेळाडूंना तुमच्याकडून त्याच विजयाची त्याच अपेक्षा आहेत. आणि निश्चित स्वरूपात ही अपेक्षा पूर्ण होईलच कारण आशीर्वाद आहे या खेळाडूंचा या मैदानावरचा. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या पुढील तुमच्या स्पर्धेच्या वाटचालीच्या शुभेच्छा देऊन आम्ही पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मंचावरून स्थान पन्न व्हावं. दादा आपणास विनंती आहे की मैदान क्रमांक 1 वरच्या खेळाडूंना देखील आपण आपले आशीर्वाद शुभेच्छा द्यावेत. महेश दादा मोहिते, दिलीप शेठ भोईर, संदेजी पालकर आणि असलेले सर्व पदाधिकारी, चौलकर साहेब, मुरुड तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी स्वप्नीलजी चव्हाण आपणास देखील विनंती आहे. आणि संपूर्ण सगळ्यांना मी विनंती करेन की आपण सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात पुढील वाटचालीसाठी. या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने उत्तुंग प्रतिसाद मिळतोय असं वाटतं मनाला की या खेळाडूला खऱ्या अर्थानं जे पाठबळ मिळतंय ही 2024 महाराष्ट्राच्या लोकधारेत, महाराष्ट्राच्या या क्रीडा क्षेत्रात ही स्पर्धा निश्चित स्वरूपात प्रत्येकाच्या मनात कायम स्वरूपी बिंबवून राहील. 2024चं पहिलं सत्र चालू होता या खेळाडूला एक व्यासपीठ मिळालं. मी धैर्यशील दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश मोहिते साहेब आणि दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांच्या उपस्थितीत मैदान क्रमांक 1 चा दोन्ही कर्णधारांना
विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. धैर्यशील दादा पाटील जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टीचे की ज्यांच्या उपस्थितीत आजच्या या मैदान क्रमांक 1 चा नाणेफेकीचा कौल झालेला आहे. आणि सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती आहे की हा मंच तुमच्यासाठी वाट बघतोय. हा मंच तुमची प्रतीक्षेत आहे. हा मंच हे खेळाडू आपल्या मार्गदर्शनासाठी असुसलेले आहेत आणि हा मंच तुमच्यासाठी अजूनही रिक्त आहे. हा मंच संपूर्ण पदावर नेण्यासाठी मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो कृपया स्थानापन्न व्हावं. आणि 2 मिनिटं सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी एक फक्त 2 मिनिटाचं स्वागत सोहळा फक्त प्रमुख मान्यवरांचं करतोय आणि मग आपण सामन्याला सुरुवात करू. या नमो चषक 2024 अर्थातच नांदगाव मसगाव पंचकृषी कबड्डी मंडळ आणि मुरुड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं रायगड जिल्हा मर्यादित नमो चषक 2024 याची नांदी याचा नारळ खऱ्या अर्थानं मुरुड तालुक्यातील या नांदगावच्या हरिवारा या मैदानावर फोडला गेला. मी या मैदानासाठी जे प्रमुख मान्यवर लाभले अर्थातच या कार्यक्रमाचा मानबिंदू या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू दॅट इज कॉल्ड ऑफ सेंटर ऑफ पॉइंट आणि ज्यांच्या अधिपत्याखाली ही स्पर्धा आयोजित होते. मान्यवरांची आपण आतुरतेने वाट बघत होतो पण तो क्षण जवळ आला आणि तो क्षण संपूर्णत्वाकडे गेला. आपण वळतो या मान्यवरांच्या स्वागताकडे कारण मला भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती सांगून गेली. मातृदेव भव पितृदेव भव तसा अतिथी देव भव आणि मला अतिथींचं स्वागत करणे ही संकल्पना लहानपणापासून मनात पेरली गेली आणि म्हणून माझा महाराष्ट्र माझा भारत हा संस्कृती प्रधान म्हणून ओळखला जातो. ही संस्कृती या मंचावरून जोपासायला हवी आणि म्हणून जोपासण्याचं काम या मंडळाचं आयोजकांचं होतंय. या ठिकाणी सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय महेंद्र चौलकर अध्यक्ष मुरुड तालुका भारतीय जनता पार्टी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या मान्यवरांचं स्वागत सन्मान आपल्या सर्वांच्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी करायचं आहे. धैर्यशील दादा पाटील अर्थातच आमच्याकडे ज्या पद्धतीनं तुमचं एक व्यक्तिमत्व आम्ही ज्या व्यक्तिमत्वाकडे विकसित बघतो आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या लोकसभेसाठी हा इथला प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस तुमची वाट बघतोय. ज्या उंचीवर तुम्ही पोहोचाल त्या उंचीवरच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे तुमच्या सोबत राहतील आणि राहणारच. निश्चित स्वरूपात दादा तुमच्याकडून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आणि ते मिळतं. हे असं व्यक्तिमत्व ज्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत असताना प्रत्येकाला एक वेगळा आदर्शस्तंभ दिला. हे व्यक्तिमत्व आजच्या या मंचावरचा प्रमुख व्यक्तिमत्व त्यांचं स्वागत अर्थातच महेंद्र दादा चौलकर अध्यक्ष मुरुड तालुका यांच्या वतीनं होत आहे. यानंतर मी बोलतोय महेशजी मोते साहेब. महेशजी मोते साहेब म्हटलं की मग आम्हाला आमच्या तरुणपणानं एक वेगळं व्यक्तिमत्व विकसित करणारं पेरलं तर मग उगवावं आणि उगवलेला विकसित करावं. या उंचीवर तुम्ही जे पोहोचलात ना त्या उंचीवरचा प्रत्येक अधिकारी हा नव तरुण आहे. निश्चित स्वरूपात हे व्यक्तिमत्व या मंचावरची उंची वाढवत आहे. या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी मान सन्मानित करण्यासाठी मी बोलतोय स्वप्नीलजी चव्हाण तालुका उपाध्यक्ष जयेंद्रजी ठाकूर प्रवीण बैकर संघटन सरचिटणीस जनार्दन काबूकर आणि इतर सर्व काही मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वप्नील चव्हाण आपणास विनंती करतोय महेश दादा मोहिते यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. साथ असावी दमदार तुमची रसिक मायबापा एका टाळीची. निश्चित स्वरूपात या ठिकाणच्या उपस्थितीला एक अजून एक व्यक्तिमत्व लाभलंय ते अर्थातच त्या व्यक्तिमत्वाला धन्यवाद महेशजी मोते साहेब. यानंतर त्या व्यक्तिमत्वाकडे वळतंय ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि शून्यातून विश्व निर्माण केल्यानंतर त्या विश्वावर प्रत्येकाला घेऊन जाण्याला जे बोट दिलं ज्या यशाच्या शिखरावर मी पोहोचलो त्या शिखरावर माझा सर्वसामान्य माणूसही पोहोचावा
यानंतर सामनाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 आपण लगेच सुरू करायचं आहे. दोनही मैदानाचे सामनाधिकारी विनंती असेल मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 आपण लगेच त्या ठिकाणी सुरू करायचं. मंचावरचं इतर मान्यवरांचं स्वागत. सामन्याला आपण सुरुवात करून मध्ये ब्रेक मध्ये आपण स्वागत चालू करूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी सामन्याचं पहिलं सत्र पहिला सामना मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वर आटपल्यानंतर आपलं मनोगत खऱ्या अर्थानं ज्याच्या अपेक्षा आहेत निश्चित स्वरूपात तुमच्या वाक्यात